आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर। थोड्याच वेळामध्ये मोदी लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार। बचत गटाच्या महिलांशी मोदी संवाद साधतायत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला महाविकास आघाडीचा विरोध। काळे कपडे आणि निषेधाचे फलक दाखवत अंबादास दानवेच्या नेतृत्वामध्ये निदर्शनं। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अंबादास दानवेंसह मविया कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांवरून मोदींचं लक्ष वेधण्यासाठी आक्रमक आंदोलन। 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार होतोय। महाराष्ट्रामधील सरकार कुचकामी। राज्यातील घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी मोदींना विरोध। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी जळगावला भाजपच्या प्रचारासाठी येत आहेत। पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्यावर संजय राऊतांची टीका। कितीही चांगला कार्यक्रम असला तरी विरोध करणं विरोधकांचं काम। सध्या विरोधकांची परिस्थिती अवघड झाली आहे। मवियाच्या मोदींविरोधातील निदर्शनांवरून महाजनांची टीका। जळगावात मोदींच्या कार्यक्रमासाठी महिला दाखल। पंतप्रधान मोदी भेटायला येत आहेत याचा आनंद। महिलांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जळगावमध्ये बॅनरबाजी। मोदी आज जाहीर सभेतून बचत गटाच्या महिलांना संबोधित करणार। मोदींच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आलेलं नाही। निमंत्रण नसल्यानं मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही। एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला। नारायण गावातील कृषी विज्ञान केंद्रावर बेनकेंनी पवारांची भेट घेतली। मुंबईतील 99% जागांवर मवियाची सहमती। मुंबईतील जागावाटपाचा विषय जवळजवळ संपत आलाय। उर्वरित महाराष्ट्रामधील जागावाटपावर 27 ऑगस्टपासून चर्चा होणार। राऊतांची माहिती। पक्षातील गटबाजी बंद करा। सक्षम असणारा एकच जिल्हाध्यक्ष ठेवा। संघटन वाढवा। आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा। वाशिममध्ये राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। राज ठाकरेंची नेहमीच मोदी शहांना साथ। महाराष्ट्रावर हल्ले करणाऱ्यांना साथ देण्याचं काम राज ठाकरेंनी केलंय। संजय राऊतांची टीका। कोल्हापुरात समरजित घाटगेंनी खासदार शाहू महाराजांची भेट घेतली। तुतारी हाती घेण्याच्या निर्णयानंतर घाटगेंकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू। कोल्हापूरमध्ये आज समरजित घाटगे आणि सतेज पाटील यांची भेट होण्याची शक्यता। समरजित घाटगेंनी भाजपला सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची भूमिका घेतल्यानंतर कोल्हापुरातील राजकीय हालचालींना वेग। नवाब मलिक आमदार असलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघावर मवियातील तिन्ही पक्षांचा दावा। रवींद्र पवारांसाठी पवार गटाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी। सूत्रांची माहिती। अकोल्यातील पातूरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस। शरद पवार गटाकडून मुंबईमध्ये 7 विधानसभेच्या जागांवर उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा। घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्तीनगर, मलबार हिल या विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट निवडणूक लढवण्यास इच्छुक। सुप्रिया सुळेंचा आज परभणी दौरा। मराठवाडा स्तरीय शिक्षक संवाद मेळाव्यासाठी दुपारी 12 वाजता परभणीमध्ये दाखल। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता बैठक। सह्याद्री तिथीगृहावर बैठकीचं आयोजन। पाटण मतदारसंघातील पाटण, दिवशी खुर्द, घोट गावातील पदाधिकारी आणि नागरिकांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश। शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। भाजपा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची निलंगा मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रेला सुरुवात। 300 किलोमीटर पायी चालत केलेल्या विकास कामांची माहिती देत किमान 100 गावांमधून यात्रा करणार। कल्याणमध्ये भाजपाला मोठा धक्का। भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ पातकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते काँग्रेसच्या गळाला। आज मुंबईतल्या टिळक भवन इथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। नवी मुंबईमध्ये स्वराज्य पक्षाच्या अंकुश बाबा कदमांचे भावी आमदार म्हणून बॅनर। विधानसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू असल्याची चर्चा। यापुढे माहिती राहणार नाही आणि यावर भाष्य करणं देखील योग्य नाही। रत्नागिरी खेडमधल्या कार्यकर्ता मेळाव्यात योगेश कदम यांचं वक्तव्य। परप्रांतीयांची चारित्र्य पडताळणी करा। राज्यामधील महिला अत्याचारांच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची सरकारकडे मागणी। लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑफलाईन घेण्यास परवानगी द्या। मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल। योजनेचे ऑफलाईन फॉर्म भरताना अडचणी, नागरिकांची तक्रार। राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जवळपास 2 कोटी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती। 1,60,00,000 महिलांना योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर योजनेची मुदत वाढण्याची शक्यता। पंढरपूर मोहोळ पालखी महामार्गामधील भूसंपादनामध्ये भ्रष्टाचार। जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत आरोप। महामार्ग पूर्ण होऊनही कागदोपत्री भूसंपादन सर्व्हे सुरू असल्याचा आव्हाडांचा आरोप।
पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंच्या 14 वर्षांपूर्वीच्या अपघात प्रकरणी आरोपीला 4 महिन्यांचा कारावास. 14 वर्षांनंतर कोर्टानं आरोपीला शिक्षा सुनावली.